बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांप्रकरणी पहिल्यांदाच बियाणे उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांचे 5 नमुने अप्रमाणित आढळले। अकोली येथील शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने नमुने तपासणीसाठी पाठवले होते। अहवालानंतर खामगाव शहर पोलिसांनी कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून संबंधित कंपनीविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे। यशोदा हायब्रिड सीड प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट जिल्हा वर्धा या कंपनीचे आपण 3 नमुने घेतले होते पिंपवराच्या इथून आणि ते तिन्ही नमुने आपण प्रयोगशाळेमध्ये अकोला येथे पाठवले होते आणि त्याचा अहवाल आपल्याला जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे। त्यानंतर जळगाव जामोद आणि शेगाव यांचासुद्धा अहवाल प्राप्त झालेला। असे 5ही अहवाल जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे प्राप्त झाले होते। त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आपण ते अहवाल प्राप्त करून पुढील FIR दाखल केलेला आहे। अशोक बलराम चव्हाण कृषी अधिकारी पंचायत समिती खामगाव यांच्या फिर्यादीवरून बोगस बियाणे उगवू शकती नसलेले व याची विक्री केल्याबाबत यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही हिंगणघाटची कंपनी आहे। या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्यामध्ये सॅम्पल हे कृषी अधिकाऱ्यांनी टेस्टिंगला पाठवले होते। ते फेल आढळून आल्याने त्या अहवालावरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचे असे प्रकारचे तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव शहर किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती देण्यात यावी।